रायगड म्हटलं की आपल्याला नाव प्रथम आठवतं राजांचं. रायगड सुंदर असा. रायगडला जाण्यासाठी 3 दरवाजे आहेत. नाणे दरवाजा, चित्त दरवाजा आणि तिसरा म्हणजे रोपवेचा मार्ग. हा जो दिसतोय तो आहे नाणे दरवाजा. नाणे दरवाजावरून जाताना सुंदर असे व्ह्यू पाहायला मिळतो. फोर्टवरील संपूर्ण हे जे दिसतंय ते पूर्वी काळी चुनखडी व दगड मिक्स करून वापरले जाणारे साहित्य आहे की जे दगड बांधकाम करण्यासाठी वापरलं जातं. हा आहे नाणे दरवाजाचा प्रथम भाग. या वाटेला जाताना नाणे दरवाजामध्ये जाताना इथं सुंदर असं दर्शन होतं हनुमंतरायांचं. याची पडझड झालेली आहे, परंतु हा वरतून आपल्याला व्ह्यू सुंदर असा दिसतो. हा नाणे दरवाजाचा प्रथम दिसतो. नाणे दरवाजाच्या वरच्या भागाचा हा व्ह्यू आहे. सुंदर असा व्ह्यू नाणे दरवाजा. त्यानंतर पुढे गेल्यानंतर गडाच्या बाजूला गडकोटाच्या बाजूला दिसतोय तो सुंदर असा व्ह्यू आहे. साईड होऊन जाताना व खालच्या बाजूला जी गावे आहेत त्यांचा सुंदर असा व्ह्यू दिसतो. हा जो व्हिडिओ तयार केलेला आहे तो पावसाळ्यामध्ये 2025ला तयार केलेला आहे. पावसाच्या वेळेला असं पूर्णपणे पाणी वाहत राहतं. पावसाचं पाणी तीव्र गतीनं वाहतं. त्यामध्येच पुढं वानर हे प्रकार हा दिसून येतो. गडावरती बरेच माकडं हा प्रकार दिसतो. भोजन चाललं आहे ते माकडांचं. हा दिसतोय समोर टकमक टोक. ज्या टकमक टोकावरून गद्दार लोकांना महाराज शिक्षा देत होते. हा जो जातोय दिसतोय तो किल्ल्यावरचा व्ह्यू आहे. आता जो दिसणार आहे आपणाला प्रथम तो आहे महादरवाजा. महादरवाजा सुद्धा 2 बुरुजांच्या मध्ये आहे. शत्रूला सुद्धा दिसून येत नाही जवळ गेल्याशिवाय की या बाजूला इथून गडावरती प्रवेशद्वार आहे म्हणून. या प्रवेशद्वारालाच महाद्वार असं म्हटलं गेलेलं आहे. हे बघा प्रवेशद्वार सुंदर असं बांधलेलं. याचा व्ह्यू बघा. 2 बुरुजाच्या मधला व्ह्यू आहे. शत्रूलाही समजणार नाही केवढी कल्पना अछाट आहे गड बांधताना केलेली. यातून आत गेल्यानंतर असा व्ह्यू आहे महाद्वार प्रवेश. आतमध्ये गेल्यानंतर गडाच्या बाजूला प्रत्येक ठिकाणी असा सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूचा भाग आहे हा. महाद्वाराच्या वरील बाजूस हे ठिकाण आहे. रायगडाची सुंदरता, हत्ती तलाव, ह्याच तुकाई देवीचे मंदिर, शिरकाई देवीचे मंदिर, महाराजांची सुंदर असं पदस्पर्श करून महाराजांना नम्र अभिवादन करून महाराजांना पुढं. हे आहे महाराजांचं यातून समोरच जेथे आपले महाराज बसून राज्यकारभार चालवायचे हे समोर दिसतंय. हा आतील भाग आहे. सदरेवरचा आतील भाग आहे जिथं बसून महाराज आपला राज्यकारभार चालवायचे. हे महाराजांच्या सदरेवरचा बसण्याची जागा आहे जिथे महाराज बसून राज्यकारभार करायचे. सुंदर असा या बाजूचा व्ह्यू जेथे सर्व शिष्टमंडळ यांची राहण्याची सोय होती. आजूबाजूला शिष्टमंडळ जे असायचे त्यांच्या आजूबाजूला राहण्याची सोय आहे. आता फक्त त्याचे अवशेष आहेत. सदरेच्या या बाजूला
तिथंच तुम्हाला सदरेच्या बॅक साईडला बरोबर पाठीमागील बाजूस आपला राजाचा वाडा होता, महाराजांचा वाडा होता. जो वाडा दिसतोय समोर सध्या, तो तिथं त्यावेळी महाराजांचा वाडा होता. सदरेच्या बरोबर पाठीमागे ह्या एरियामध्ये हीच ती जागा महाराजांच्या वाड्याची. वाड्याच्या मधोमध आहे हे जे दिसते अष्टराण्या होत्या महाराजांच्या, त्यांची जागा आहे की जिथं राण्या राहत होत्या. महाराजांच्या बरोबर पाठीमागील बाजूस वाड्याच्या अष्टबाजू. त्यावेळचे संडास पहा, डायरेक्ट पूर्ण संडास अष्टराण्याच्या बॅक साईडला संडाची सोय असायची वाड्यावरतीच. हे बुरुज दिसत आहेत तुम्हाला, जे टेहळणी करण्यासाठी, सर्व आपल्या महाराजांच्या राण्या बसण्यासाठी ही सोय केली होती त्यावेळी. टेहळणी बुरुज अशा प्रकारचे 3-4 बुरुज आहेत. त्यांची पडझड झालेली आहे, पण आज ही दौलानं 300-350 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा दौलानं आज उभा आहेत. किती कष्ट घेतलं असेल, किती लोकांनी याच्यासाठी काम केलं आहे बघा. 350-400 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा पाठीमागले बुरुज बऱ्यापैकी ऊन पावसाळे खाता उभा आहेत. हे बुरुजाच्या आतील भाग आहे. अजून सुस्थितीत काही बुरुज चांगल्या प्रकारे तयार आहेत, व्यवस्थित आहेत. बुरुजाच्या बाजूला बुरुज आहेत, अवशेष आहेत सध्या. हे जे दिसतंय जगदेश्वराचं मंदिर आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं जगदेश्वराचे मंदिर. हे एंट्रन्स आहे जगदेश्वराच्या मंदिरामध्ये. सुशिक्षित असलेले जगदेश्वराचं मंदिर यामध्ये सुंदर अशी मारुतीची मंदिर आहे, मारुतीची मूर्ती आहे याच जगदेश्वरा मंदिरामध्ये. त्या जगदेश्वराच्या मंदिरामध्येच महादेवाचं मूर्ती आहे. हे आपल्या राजाचं समाधी आहे. इंदुलकर यांनी जे फोर्ट बांधला त्यांची ही पायरी आहे की जिथे लिहिले सेवेशी तटफा महाराजांची समाधी. सुंदर असा टकमक टोकाचा व्ह्यू. टकमक टोक रायगड.